आणि बोर्ले 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघ प्रफुल्ल पाटील म्हणजे चॅम्पियन टॉस जिंकला. त्यानं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. आई मर्याई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडूंग आजिवली संघाला. संतोष पवार सर लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हा. संतोष पवार सर एक छोटासा ब्रेक आमचे पंच या ठिकाणी घेत आहेत. डीपी फायटर दिनेशजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेली जर्सी या हंगामामध्ये दुसऱ्यांदा त्यांनी जर्सी स्पॉन्सर केली आमच्या अंपायरसाठी. ते परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अंपायरच्या वतीने त्यांचं मनापासून आभार. संतोष पवार सर आणि त्याचबरोबरीनं दीपक पाटील सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डू ऑर डाय करो या मरो अशी परिस्थिती मैदानामध्ये दोन्ही टीमसाठी. जो संघ जिंकणार तो या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवणार आणि जो संघ हरणार त्याला 365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची प्रतीक्षा करावी लागणार. आयांश 11 कोळखे अक्षय मुंडे टीमचे ओनर आहेत. दिनेश पाटील टीमचा कॅप्टन आहे. 2 सामने जिंकलेत आणि सुपर 12 मध्ये जाणारा तो 7वा संघ बनलाय. 7व्या स्थानावरती त्यांनी आपली पोझिशन पक्की केली आहे. मॅचला सुरुवात होतीये. पहिला गोलंदाज येतोय. पहिलाच बॉल आडवा बॅटनं स्वीप केलंय. फार चांगला स्ट्रोक. स्क्वेअर लेग मध्ये गोळीच्या वेगानं जाणारा पहिला चौकार. क्रिकेटच्या मैदानाला मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं. थँक्यू. प्रसाद दैवलीचा हा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. दर्शनच्या बाड मधून लूज बॉल होता. गती परिवर्तन पाहायला मिळालं होतं. शेवटच्या मोमेंट पर्यंत वेट केला. उसळी घेणाऱ्या बॉल वरती तो कनेक्ट करू शकला नाहीये. रिप्ले मध्ये आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारा बॉल शफल होऊन हुक करण्याचा देखील प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे चॅम्बोनं. संदेश पाटील त्या ठिकाणी मिस होत आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल बॅट्समन दर्शन पाटील चेस करण्याचा प्रयत्न करत होता. बॉलला एज लागली पाठीमागे. त्या ठिकाणी संदेश होते आणि बॉलला कॅरी करू शकले नाहीयेत. फिल्डिंग जर आपण पाहिली तर मिड विकेटला चॅम्बो कॅप्टन उभा आहे. एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये. सगळे 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. दर्शन पाटीलच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग असा पहिला षटकार. क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन. प्रसाद पाटीलच्या विरोधामध्ये षटकार पाहायला मिळतोय. रुपेश पोपेटा आपण स्टेजच्या उजव्या हाताला यायचंय. आपले मित्र आपली वाट पाहत आहेत. 10 धावा धावफलकावरती आल्या. दर्शन पाटील बेलवलीचा हा फलंदाज आहे. फटका फसलाय. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकाने परंतु तो बॉल जज करू शकला नाहीये आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती लागल्यात. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग आली. बॅटिंग शेडूंग आजिवली संघाच्या वाट्याला आणि चांगली सुरुवात करतात. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय मॅच आहे. दोन्ही संघांना करो या मरो अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये एक एक पाऊल विचार करून टाकावं लागणार आहे. हा फुल टॉस प्रहार चढवलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आलाय. वाऱ्याच्या वेगाच्या सोबत हा जातोय. नो बॉल. त्याच्यावरती चढवलेला प्रहार षटकार. मध्ये आणखीन एक मोठा प्रहार.
या वेळेला वाऱ्याच्या वेगाच्या सोबत लगातारचा दुसरा षटकार. अठरा 19 वर्षाचा खेळाडू आहे दर्शन पाटील. बेलवली क्रिकेटचं खरं तर हे भविष्य आहे. 7 चेंडूंमध्ये 24 धावांचा वादळी खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि बॅटिंग करत असताना आई ग्रुप शेडुंग आजिवली संघाची धावसंख्या होती आहे ती 25. प्रसाद पाटील लोकल बॉय दहिवलीचा खेळाडू त्याच्या विरोधामध्ये मैदानामध्ये आक्रमण पाहायला मिळालं आणि फार चांगली बॅटिंग करतोय तो दर्शन. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे गोलंदाज अभिजित मोरे. नारपोलीचा हा गोलंदाज आहे. घरच्या मैदानावरती खरं तर खेळतोय. त्याच्या वाट्याला हे षटक आलंय. अभिजित मोरेला चांगला खेळ करावा लागेल. एक चांगल्या ओव्हरची गरज आहे बोर्ले टीमला एक मोमेंटम मिळवण्यासाठी. जयेश भोईर जेबी स्वतः कॅप्टन आहे समोर. जेबी आता बॅटिंग साठी सज्ज होणार. पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर आहे. लॉंग ऑफला खेळाडू, लॉंग ऑनला मिड विकेटला खेळाडू आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला आहे, बॅकवर्ड पॉइंटला आहे, फ्लाइंग स्लिप मध्ये आहे, लेग स्लिप मध्ये आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि शॉर्ट मिड विकेट. असं फिल्डिंगचं आपण अनालिसिस या वेळेला पाहतोय. चांगली फिल्डिंग चॅम्बोनं खरं तर प्लेस केली आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे जेबी. अभिजितच्या हातामध्ये षटक पहिल्या ओव्हरमध्ये एक्सपेन्सिव्ह ठरला होता. परत 25 धावा त्यानं खर्च केल्या. डू ऑर डाय मॅच आहे, करो या मरो अशी स्थिती आहे. आता बघायचं या मॅच मध्ये दोन्ही टीमला सुरुवातीलाच म्हटलं होतं की विचार करून प्रत्येक पाऊल टाकावं लागणार आहे. चांगला चेंडू. खरं तर अशा पद्धतीच्या चेंडूंची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला अभिजित मोरेचा. आज नारपोली एक्सप्रेस दिनेश पाटीलने सगळ्यांना इम्प्रेस केलं आणि त्यांच्याच तालमीमध्ये तयार झालेला हा अभिजित आहे. लेग स्टंप वरती टाकलेला बॉल पाठीमागच्या बाजूला बरीच मोठी गॅप होती. गॅप मध्ये चेंडू जातोय लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. 4 धावा मिळतायत त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. शेडुंग आजिवली संघाला 4 धावा मिळतायत. 29 धावा धावफलकावरती लागल्या जातात. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये का होईना धावा येत आहेत. बॅटकट आहे. 4 धावा मिळतायत. खातं उघडतोय जयेश दुसऱ्या बॉल वरती. प्रहार यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय हा उत्तुंग असा षटकार. अगदी सुरुवातीपासून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतंय. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्याला खेळून काढलं आणि अति घाई संकटात नाही, गरज नव्हती. बाद बाबा लागते दर्शन पाटीलला आणि मोठी विकेट जातीये ती शेडुंग आजिवली संघाची. कमांडीज आहे.
आपण मराठीमध्ये म्हणतो ना, विनाशकाली विपरीत बुद्धी. खरं तर या हवेची गरज नव्हती. सगळं काही चांगलं चाललं होतं आई ग्रुप शेडूंग आजिवली टीमचं, परंतु एक चुकीचा कॉल आणि त्यानंतर बाद बाबा लागलं ते दर्शन पाटीलला. मोठी विकेट मिळाली. रनआउट स्वरूपामध्ये का होईना बोर्ले टीमला एक मोठा मोमेंटम मिळालाय या मॅच मध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजेश भोईर. राजेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या आहे 36. जयेश भोईर फार चांगली बॅटिंग करतोय. 24 या धावसंख्येवरती बाद झाला तो दर्शन. राजेश भोईर हा नवीन बॅट्समन जयेशच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अभिजित मोरे चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारे फिल्डिंग करत असताना मिडॉन मध्ये मंदार कडव पोंजाचा एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि एकच धाव मिळते. 37 धावा या धावफलकावरती आल्यात. 37 या ओव्हर मध्ये थोडं का होईना अभिजित मोरेनं रोखण्याचा प्रयत्न केलाय. लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटर असं कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत. संदेश पाटील शॅम्बो फील्ड पोझिशन मध्ये बदल करतायत, कारण हे खेळाडू एकमेकांच्या सोबत बऱ्याच वेळेला खेळलेले आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांच्या सोबत खेळले, त्यामुळे अनुभव फार जास्त आहे प्रत्येक खेळाडूचा. हा खराब बॉल या वेळेला त्याला पनिशमेंट दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. पाठीमागच्या बाजूला गोळीच्या वेगानं जाणारा हा दणदणीत असा चौकार. 9+4. कनेक्ट झाला ना बॅटला बॉल, त्यावेळेला एक्झॅक्टली बॉलची पोझिशन कुठे होती, वेस्ट राईटच्या वरती होता की खाली होता, हे सगळं चेक केलं जात आहे आणि हा नो बॉल आहे. अंपायरचा अगदी योग्य असा डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि विचार करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला, हे खराब चेंडू आहेत ना ते कुठेतरी टाळावे लागतील, कारण आतापर्यंत 3 खराब चेंडू या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. जर हे कुठेतरी टाळलं असतं तर कदाचित मॅच मध्ये वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. अभिजित मोरे चांगला चेंडू शेवटच्या क्षणाला त्याचा पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 43. 43 रन्स. अभिजितनं 18 धावा खर्च केल्या. पहिला गोलंदाज प्रसादनं 25 धावा खर्च केल्या. थोडीशी आता डोकेदुखी असेल की या फलंदाजांना रोखायचं कसं, आणि त्याच्यासाठी मात्र एक शॉर्ट मीटिंग त्या ठिकाणी बोर्ले संघाकडून बोलवली जाते. स्क्रीनवरती आपण पाहतोय दोन्ही खेळाडू एकमेकांशी चर्चा करतायत, डिस्कशन करतायत. जयेश 5 बॉल मध्ये 12 वरती खेळतोय, टीमचा कॅप्टन आहे. राजेश 2 बॉल वरती 5 वरती खेळतोय, चांगली साथ देतोय. दर्शन नाखुश असेल तो कॉल किती महागडा असू शकतो हे आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. परंतु जर दर्शन मैदानामध्ये असता तर एक वेगळी रंगत, कारण त्या खेळाडूनं आज सगळ्यांना एंटरटेन केलं होतं. पहिल्या मॅच मध्ये देखील दर्जेदार खेळ, दुसऱ्या मॅच मध्ये देखील दर्जेदार खेळ, आणि तिसरा गोलंदाज यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी येतो आहे विनायक भिंगारे. पोंजाचा हा गोलंदाज आहे. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची याची बॉलिंगची ऍक्शन आहे आणि फार चांगली बॉलिंग केली आहे. मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजानं चांगला स्पेल हाताळला होता, त्याच्या वाट्याला तिसरी गोलंदाजी देण्यात आली आहे. तिसरा गोलंदाज म्हणून त्याचा वापर करण्यात आलाय. विनायक भिंगारे
डावखरे आताचा एक अनऑर्थोडॉक्स पद्धतीची थोडीशी वेगळी बॉल रिलीज करण्याची शैली असलेला हा गोलंदाज आहे. त्याच्या हातामध्ये हे षटक आहे. समोर राजेश भोईर आहे. चॅम्बो फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करतोय. ट्वेंटी 25 इव्हेंट टीम एक चांगल्या ओव्हरच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूनं शेडुंग आजिवली टीम एक मोठी धावसंख्या सेट करण्याच्या मनसुब्यामध्ये पाहायला मिळतोय, कारण 2 ओव्हरमध्ये मोठा प्लॅटफॉर्म सेट केलाय. चांगला बॉल यावेळेला खोदून काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये एकच धाव. एक धाव या बॉल वरती येते. अगदी हाय आर्म ऍक्शन आहे. अगदी समोरून बॉलला रिलीज करतो. डावखरे आताचा गोलंदाज आहे. एक नॅचरल स्विंग आहे आणि त्याचा बेनिफिट उचलायचा ठरवलं आणि त्याला तिसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित केलं ते चॅम्बोनं. 44 धावा. लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये लेफ्ट हँडेड बॉलर एक चांगलं बॅटर रंगलं जाणार. दुपारचं सत्र आहे. क्रिकेटला पोषक असं वातावरण, वारे देखील वाहत आहेत. चांगला चेंडू टप्पा खाली ठेवलाय. बाहेर निघालाय चेंडू, पण टप्पा खाली आहे. बॉलला बाउन्स देत नाहीये. जरी बॉल बाहेर निघाला असला तरी चेंडू चांगला होता. एक धाव आलिया वाईटच्या रूपानं 45 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी. 45 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये आक्रमक बॅटिंग आपण पाहिली होती, परंतु या षटकामध्ये थोडं का होईना रोख लावला जातोय विनायक कडून. जयेश भोईर जेबी टीमचा कॅप्टन, या खेळाडूवरती सगळ्यांची नजर आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. कॉलिंग चांगला आहे. थ्रो व्यवस्थित नाहीये, परंतु हा चिखल्याचा क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करतोय, बॅकअप देतोय. एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या आणि जयेश खेळतोय आपल्या वैयक्तिक 14 वरती. टीमचा स्कोर होतोय 47. दुपारच्या सत्रामध्ये लुजर मध्ये ही मॅच चालू आहे. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये मॅच आहे. हा खराब चेंडू, मोठा फटका मारण्यासाठी दिलेलं हे आमंत्रण आणि चेंडूला सरळ धाडलं ते टेकडीच्या दिशेनं. 50 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजी करणाऱ्या आई ग्रुप आजिवली शेडुंग संघानं. ऑन साइडला येणारे फटके जेबीच्या बॅट मधून हे नेहमी बघण्यासारखे असतात. ऑन साइडला त्याची बॅट नेहमी मोठे फटके मारण्यासाठी तो माहीर असलेला खेळाडू आहे आणि जर असे बॉल त्याच्या समोर आले तर तो ठेवणार नाही. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू खराब आला तो विनायकचा आणि त्याच्यावरती लगेच प्रहार चढवला जेबीनं. जेबी खरं तर वाट बघत होता. तो सेट झालेला आहे. चांगल्या चेंडूला तो सन्मान देतोय. खराब चेंडूवरती मात्र तो प्रहार चढवतोय. चांगला चेंडू. यावेळेला हा कमी गतीने टाकलेला बॉल होता. वारंवार स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय जेबी. हे ओळखलं विनायकनं आणि हा खोलवर टप्प्याचा बॉल अपील केलं होतं. बॅटेज असले सांगितलं पंचांनी आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. दोन्ही टीम शर्तीचे प्रयत्न करतायत, कारण त्यांना माहिती आहे एक चूक या स्पर्धेमधून आपल्याला घरचा रस्ता दाखवू शकते. महत्वाचा सामना आहे. जिंकलात तर तुम्ही या स्पर्धेमध्ये जिवंत राहणार. हरलात तर 365 दिवस या 40 गाव प्रीमियर लीग स्पर्धेच्या 4थ्या पर्वाची आपल्याला वाट पाहावी लागणार. या वेळेला षटकाराचा भातान ब्रँड मैदानामध्ये आहे. जेबी ठोकतोय षटकार.
टिपिकल जयेश भोईर ऑन साइडला जो त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे तो मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला आता पाहायला मिळतोय. 9 बॉलमध्ये 20 धावांवरती खेळतोय तो जेबी. आजिवली संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 59. जेबी खेळतोय 26 वरती. 10 बॉल त्यानं फेस केले, 26 वरती खेळतोय. आई मरियाई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडुंग आजिवली संघाची धावसंख्या होती 59. 20च्या सरासरीनं म्हणजे 19.67च्या सरासरीनं धावा जमवल्यात आतापर्यंत आई ग्रुप शेडुंग आजिवली संघानं. राजेश भोईर चांगली साथ देत आहेत. दर्शन पाटीलनं चांगली सुरुवात करून दिली आणि आता मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळते ती शेडुंग आजिवली टीम. एक चांगल्या ओव्हरच्या प्रतीक्षेमध्ये आहे तो 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघ आणि चौथ्या षटकाची जबाबदारी देण्यात येते ती गोलंदाज सिद्धेश या गोलंदाजाच्या हातामध्ये. सिद्धेशला आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. जर अशीच फलंदाजी होत राहिली तर मात्र 95 + 95 रन जमा करेल ती आई ग्रुप शेडुंग आजिवली टीम. सिद्धेशच्या हातामध्ये महत्वाचं षटक दिलंय. वारा देखील आहे आणि आता बॅट्समनला एक चांगलं मोठे फटके मारण्यामध्ये जास्त डिफिकल्टी होत नाहीये आणि या अगोदर 2 षटकार देखील वाऱ्याच्या वेगाच्या सोबत आपण पाहिले होते ते दर्शन पाटीलचे. सिद्धेश परफेक्ट डिलिव्हरी. दुपारच्या सत्रामध्ये एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा टो क्रशिंग असा यॉर्कर सिद्धेश या गोलंदाजाचा पाहायला मिळाला. 18-19 वर्षाचा गोलंदाज आहे. चांगला रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये असलेला गोलंदाज आहे सिद्धेश. त्याच्यावरती आता मात्र जबाबदारी देण्यात आली आहे. बेलवलीचा हा एक उगवता सितारा आहे सिद्धेश. त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. जेबी सेट झालाय. कॅप्टन चांगल्या प्रकारे सेनापती चांगल्या प्रकारे लीड करतोय आणि या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय दर्जेदार स्ट्रोक मारलाय जेबीनं. षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला आणि दर्जेदार फटकेबाजी. 32 धावांवरती खेळतोय. 11 चेंडू त्यांना आतापर्यंत खेळलेत आणि आणखीन एक षटकारांची हॅट्रिक लगावणार का जेबी याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष. सिद्धेश शांत डोक्यानं विचार करून त्याला आता गोलंदाजी करावी लागणार आहे. 66 धावा 66 ऑन बोर्ड. चांगला फटका. बॉलच्या मिनिटनुसार खेळ केलाय. ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. या चुका कुठेतरी टाळल्या पाहिजेत कारण दुसऱ्या सत्रामध्ये या चुका या खर्च केलेल्या एक धाव फार महागडी ठरते. आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. एकूण धावसंख्या झाली आहे ते 68. अगदी वेगात बॅटला बॉल ब्रश झाला होता. खाली राहिला. डॉट बॉल आलाय. बऱ्याच अवधीनंतर हा डॉट बॉल आलाय. एकूण धावसंख्या 68 आहे. या मैदानावरती बरेचसे हाय व्होल्टेज सामने आपण पाहिलेले आहेत. काल 6 बॉलमध्ये 6 धावांचा यशस्वी बचाव देखील या मैदानावरती पाहिलाय आणि 80 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग देखील या मैदानावरती पाहिलाय. गोल्डन मोमेंट
बोरले टीम साठी जो क्षण हवा होता तो क्षण आलेला आहे. जयेश भोईर होतो हे झेलबाद. बॉल दाखवत असताना एक धाव मिळाली आहे. 69 धावा, 69 ऑन स्कोरबोर्ड. चांगला चेंडू आणि आपण पाहिलं की संदेश पाटील त्याला टिप्स देखील त्या ठिकाणी देत होते. चांगली लाईन, चांगली लेंथ देखील पाहायला मिळाली. सिद्धेश आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला आहे या सामन्यामध्ये. 10 धावा फक्त त्यानं खर्च केल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 69 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात आणि शेवटचं षटक अभिजित मोरे च्या हातामध्ये देण्यात आलाय. अभिजित मोरे आणि त्यांचे बंधू अभिषेक फार मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. मगाची सगळ्यांना जेवणाची व्यवस्था ते करत होते. फार मेहनत घेत आहेत आणि त्यांनी त्यांचं टोपण नाव देखील आम्हाला सांगितलेलं आहे, मॅम्बो. पण आज चांगली कामगिरी राहिली आहे. अभिजितला आता जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडावी लागणार. शेवटचं षटक आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती राजेश आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आत्ताच आलेला प्रणाल आहे आणि स्लॉग ओव्हर नारपोली विलेज एंड कडून आलाय तो अभिजित. हेलिकॉप्टर यावेळेला खोदून काढला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. गोळीच्या वेगानं जाणारा हा दणदणीत असा चौकार. मात्र पूर्णपणे कमबॅक केलंय. शेवटच्या क्षणाला बोरले टीम मात्र हा मिळालेला मोमेंटम आपल्या पकडमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतेय. वाईड बॉल द्वारकानाथ चोरगेसर दाखवत असताना या अगोदर आपण पंचांना व्हाईट जर्सी मध्ये पाहिलं होतं. आता ग्रीन जर्सी मध्ये पाहतोय. डीपी फायटर्स यांचा लोगो असलेली जर्सी सगळ्या पंचांना स्पॉन्सर करण्यात आली आहे. आणि हा चांगला चेंडू वाईडिश, अगदी व्हाईट लाईनच्या आतून 1 इंच आतून विकेट कीपर कडे जाणारा हा बॉल. अलीकडच्या काळामध्ये यॉर्कर बॉलला देखील हेलिकॉप्टरनं पाठवलं जातं. अशा परिस्थितीमध्ये बरेचसे
गोलंदाज हे ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेरचं कॉरिडॉर बॉलला डिलिव्हर करण्यासाठी निवडत असतात आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील होतात. चांगली गोलंदाजी राहिली आहे अभिजितची. त्यानं 3 बॉलमध्ये फक्त 5च धावा या ओव्हरला खर्च केल्यात. चांगला चेंडू, गोल्डन स्पॉट वरती गोलंदाजी होतीये, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये, नियंत्रण आहे, पेस वरती त्याचं चांगलं कंट्रोल आहे, टप्पा अचूक आहे, दिशा देखील चांगली आहे आणि या ओव्हरमध्ये रोखलं जात आहे. असं वाटलं होतं 90 पेक्षा जास्त धावा येणार, परंतु आता मात्र रोखलं गेलंय. समोरच्या रिझन मध्ये फलंदाज शांत बसणार नाहीये, ठोकतोय षटकार. बाड मधून आलाय षटकार. एकूण धावसंख्या झाली आहे 80. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी धावसंख्या आतापर्यंत सेट केली आहे ती आई ग्रुप शेडूंग आजिवली संघानं 80 धावांवरती पोहोचली आहे फलंदाजी करणारी टीम. शेवटचा चेंडू आहे अभिजित इकॉनॉमिकल या स्पेल मध्ये जरूर राहिलाय. 11 धावा त्यानं खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे राजेश साठी. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज होतोय धावबाद. पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. आई ग्रुप शेडूंग आजिवली संघ यानं जमा केल्या 80 धावा आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट सेट केलंय 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघाच्या विरोधामध्ये 81 या धावसंख्येचं. दुसऱ्या बाजूने दुसरा संघ रांगेमध्ये आतमध्ये होतोय. 2 वाजून 15 मिनिटं झालेत आणि चौथ्या मॅचची आपण सेकंड इनिंगला आता सुरुवात करणार आहोत. इतकं चांगलं टाइम मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिल्या सत्राची समरी जर आपण पाहिली तर जयेशचा चांगला खेळ पाहिला. 14 बॉलमध्ये 34, दर्शननं 7 बॉलमध्ये 24 धावा जमा केल्या, राजेशनं 10 बॉलमध्ये 17 धावा केल्या आणि प्रणलच्या वाट्याला फक्त एकच चेंडू आला, त्याला खातही खोलता आलं नाही. 80 धावा जमा झाल्या आणि जर बॉलिंग अनालिसिस आपण पाहिलं तर विनायक भिंगारीनं 16 धावा खर्च केल्या, अभिजितनं 2 ओव्हरमध्ये 29 धावा खर्च केल्या, प्रसाद हा सगळ्यात महागडा गोलंदाज ठरला, त्यानं एका ओव्हरमध्ये 25 धावा खर्च केल्या आणि सिद्धेश या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे की त्यानं पूर्णपणे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली. ती बोर्ले टीमला फक्त 10 धावा खर्च केल्या आणि जयेश भोईरची एक मोठी विकेट देखील त्याला मिळाली. 30 बॉल 81 धावसंख्येची गरज आहे. 16.20च्या आस्किंग रेटने या धावा चेस करायच्या आहेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती असतील रोहितजी गायकर. धन्यवाद.
थैंक यू सो मच सूरज हाथमोड़े सर। 24 लाइव इवेंट को बनाने अब 30 गेंद 81 रनों का ये बड़ा टारगेट चेज करना होगा। स्ट्राइकिंग एंड के ऊपर हम देख रहे चैम्बो, तो नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर संदेश पाटिल। गेंदबाज खुद कप्तान जयेश भोईर। 34 रनों की नायाब पारी इस मुकाबले के अंदर हमने देखी। अब 81 रनों का टारगेट चेस करने के लिए चांबो और संदेश पाटील। याच दरम्यान आपण व्यासपीठावरती संदेशजी गावण, रोहितजी गावण यांचं आगमन झालंय। चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत। आज जेवणामध्ये 100 भाकरी आम्हाला ज्यांनी दिलेल्या आहेत त्यांचं मनपूर्वक आभार। अन्नदाता सुखी भव रोहित गावण त्यांचं मनापासून आभारी आहोत। मैच दिशेने जाऊया रोहित गायकर यांच्याकडे। बिल्कुल पहली गेंद होगी ये दूसरे सत्र की, दूसरे इनिंग की ये पहली गेंद। जयेश भोईर टू चांबो, और ये क्या किया पहले गेंद के ऊपर, ये कैच नहीं शायद मैच छोड़ा होगा क्योंकि चांबो की विकेट जा सकती थी। टॉप एज लगी थी बिल्कुल। एक्शन रिप्ले में स्क्रीन के ऊपर हम जरूर देखेंगे। ये देखिए ऑफ स्टंप से खूब काफी बाहर थी ये गेंद, ये विकेट कीपर ने भी छोड़ा और उसके बाद फ्लाइंग स्लिप में जो खिलाड़ी मौजूद थे उन्होंने भी एक कैच को छोड़ा। मैच डॉट गेंद की समाप्ति जरूर थी, लेकिन पिछले गेंद के ऊपर जो हुआ वो बुरा अंजाम होगा इस टीम के लिए, अजीवली शेडूम के लिए, क्योंकि चांबो की विकेट महज इस मुकाबले में पूरी तरह से जीत और हार का फैसला तय करेगी। ये देखिए लोवर फुल टॉस, घुटना देख तमाशा देख, बिल्कुल ग्राउंड शॉट ये हमने देखा चांबो के बल्ले से, और 1 रनों का इजाफा। अस्त्रेवाड़ी के ऊपर एक टूर्नामेंट जरूर हुई थी। 94 रनों का पीछा करना था टीम बोरले के लिए। 84 रनों की अकेले की पारी के बदौलत 3 गेंदे रखकर वो मुकाबला जीता था मोपे के खिलाफ चांबो ने। अब वही चांबो मैदान के अंदर है। संदेश पाटिल इस बार निचले हिस्से पर लगी बैठ के 1 रन आसानी के साथ पूरा डायरेक्ट हिट करने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन निशाने से चूके। इस 1 रन से कुल रन संख्या जा पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 2 रन। 81 रनों का पीछा करना है तो पंकज गोजे सर बारबई, इनका भी यहाँ इस प्रतियोगिता के लिए शुभेच्छा आई है। उनका भी तहे दिल से स्वागत होगा इस प्रतियोगिता के अंदर, चालीसगांव प्रीमियर लीग के अंदर। ये देखिए फिर एक बार दूसरा मौका, ये दूसरा मौका दिया था और ये फिर कैच ड्रॉप, और एक गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। बल्लेबाजी के ऊपर भी गलत स्ट्रोक खेले बैठे और अपने विकेट का पतन यहां पर खो गया है।
चैंबो के लिए तो इनामी राशि आ चुकी है। 2 छक्के के लिए 500 का इनाम, 1000 का इनाम माफ कीजिए। जयेश भोईर गेंदबाजी की बौखलाहट संभालते हुए, ये शॉट ऑफ लेन गेंद थी, बिल्कुल शरीर से दूर रखा है इस गेंद को, लेकिन ऑफ स्टंप से काफी बार अंपायर्स का व्हाइट बॉल का इशारा था। वहां इस व्हाइट बॉल के तहत 1 रनों का इजाफा 7 पर जा पहुंचा स्कोरबोर्ड। अभिजीत मोरे अपने गेंदबाजी में 19 रन खर्च किए थे, उस 19 को वसूल करना होगा इस सेकेंड इनिंग में, दूसरे सत्र में इस समय बल्लेबाजी करते हुए। यहां से अंधाधुंधी बल्लेबाजी हो रही है, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, पूरी तरह से ब्लाइंड स्ट्रोक था ये। डॉट गेंद की समाप्ति, 1 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है, कुल रन संख्या सिर्फ 7 पर सीमित है। अब आने वाली गेंदें 24 है और जीतने के लिए रन बनाने होंगे अभी भी 74 रन अभी भी बनाने होंगे। 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर है। अब पूरी तरह से खेमा नाखुश होगा, पूरी तरह से नाराज होगा, क्योंकि गेंदबाजों ने इतने रन लुटाए, 80 रन लुटाए इस मुकाबले के अंदर पहले सत्र में, और उसके बाद बल्लेबाजी करते हुए पहले ओवर में महज 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। लाडिवलीचे ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय भरतजी राऊत यांचं आगमन झालंय। त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। 40 गांव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत। जाऊया रोहित यांच्याकडे। बिल्कुल, भिंगरबाड़ी गांव के हमारे परम मित्र और बढ़िया कमेंटेटर महेश जी गायकर, सबके चहीते चीना, इनका भी इस प्रतियोगिता के लिए हार्दिक हार्दिक शुभकामनाएं है। उनका भी तहे दिल से स्वागत होगा इस प्रतियोगिता के अंदर। 7 रन 1 ओवर के समाप्ति के बाद अब संदेश पाटिल और अभिजीत मोरे इस समय यह बल्लेबाजी के लिए दस्तक देंगे विकेट के ऊपर। तो गेंदबाजी की बौखलाहट होगी। अलंकार गेंदबाजी की धुरा संभालते हुए, दीपक मुकादम पहले गेंद के ऊपर, यहां से विकेट का पतन, लॉन्ग ऑन के ऊपर लटक गए और संदेश पाटिल के पारी का खात्मा।
आएगा, दूसरे की कोई कोशिश नहीं, कोई गुंजाइश नहीं, महज एक सिंगल से संतुष्ट होना पड़ेगा दो बल्लेबाजों को। कुल रन संख्या जा पहुंची स्कोरबोर्ड के ऊपर 8 रन 81 का करना है पीछे। अब 73 रन का फासला बचा है, गेंदें बची है अब भी 20 रन इस समय इस मुकाबले के अंदर। दीपक मुकादम 4 गेंदें फेंकी है इस मुकाबले के अंदर, 2 रन और 1 विकेट, 2 विकेट माफ कीजिए। दो विकेट ले चुके अभिजीत मोरे के लिए यहां से इनामी राशि जरूर थी, लेकिन इनर एज लगी और वहां पर लपके जाएंगे सीधा विकेट कीपर के हाथों। इस ओवर की होगी ये तीसरी सफलता। ये देखिए हमारे दीपक पाटिल सर हमें बता रहे हैं कि ये इम्पैक्ट प्लेयर भूषण को भेजा है मैदान के अंदर। अंपायर का जैसा इशारा आता है, इम्पैक्ट प्लेयर इस समय भूषण मैदान के अंदर दस्तक देते हुए। 19 गेंदें और 73 रन की दरकार है। यहां से फिर एक बार डॉट गेंद की समाप्ति। 2 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है। कुल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर आ चुकी है 8 रन। अब 18 में चाहिए 73 रन, तब तक हम जाएंगे डीजे के पास। पिच पूर्णपणे साफ करतायत, त्यानंतर त्याची आखणी करतायत आणि मॅचेस झाल्यानंतर पिच सारवणं किंवा पिच साफ करणं, त्यावरचे जे छोटे छोटे खडे असतात ते जमा करणं, ही सगळी कामं मंगेशजी मस्कर करतायत. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत या सगळ्यांच्या वतीनं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. नक्कीच त्यांना देखील आपण विनंती करूया, या आपण व्यासपीठावरती. 2 ओवर का खेल मुकम्मल होने के बाद 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 18 गेंदे, अब 73 रनों की ये जरूरत है. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज होंगे प्रसाद पाटिल, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर भूषण को हम देख रहे हैं. तो बल्लेबाज गेंदबाजी की बौखदार संभालते हुए जयेश भोईर दूसरे ओवर में इस समय दस्तक देंगे. ये गेंद ऑफ स्टिक से काफी बाहर. अंपायर द्वारकानाथ सर का ये व्हाइट बॉल का इशारा आता हुआ है. व्हाइट बॉल के तहत 1 रनों का इजाफा. 9 पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड. जैसी चांबो के लिए निर्भर कर रही थी टीम, वैसी बल्लेबाजी आज चांबो की हुई नहीं और उसके बदौलत ये स्कोरबोर्ड की स्थिति इस समय 24 लाइव इवेंट बोरली की है. सामने खेलने की कोशिश थी, बिल्कुल बल्ले और गेंद का सटीक संपर्क नहीं हुआ. महज सिंगल से संतुष्ट होना पड़ेगा दो बल्लेबाजों को. भूषण पाटिल एक गेंद जरूर फेस किया, अपनी 0 के ऊपर योगदान दे रहे.
बंडी गुल यहाँ पर दांडिया बिखर दी कि उस कितना स्वीट साउंड स्टंप माइक का आया। जैसे ही स्टंप को हिट किया गेंद ने वैसे स्वीट साउंड हमको सुनने में जरूर आया। और यहाँ से भूषण पाटिल बैक टू द डगआउट। की कोशिश तो जरूर की थी लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, कोई ताल्लुक नहीं। डॉट गेंद की यहाँ पर समाप्ति होती हुई इस ओवर में अभी भी कुछ गेंदे का खेल अभी भी शेष है। मंदार कड़व स्ट्राइकिंग एंड के ऊपर। ये गेंद लेग स्टंप से काफी बाहर, अंपायर का वाइड बॉल का इशारा आता हुआ। इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा अपने पहुंचे टीम के लिए बहुत कुछ दिया इस खिलाड़ी ने। बहुत मुकाबले जिताए हैं अपने बल्लेबाजी के बलबूते पर, लेकिन अब इस मैदान के अंदर 70 रनों का पीछा है। 15 गेंदों का खेल अभी भी बाकी है, लेकिन अपने आप को साबित करना होगा, खुद को साबित करना होगा। ये गेंद बिल्कुल टो पर लगी लेकिन गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर। ये करारा छक्का मंदार कड़व के बल्ले से। दूर है, दुरुस्त है, लेकिन अब जरूरत भी है ऐसे छक्के की। अब 64 रनों का पीछा करना है, गेंदे बची है 14। यहां से बैट की एज लगकर सीधा विकेट कीपर के दस्तों में लाजवाब विकेट कीपिंग यहां पर नजर आई और मंदार कड़ो के पारी का खात्मा। बादशाह सोडा सूर्य 11 जय बापदेव सांगड़े पाली के कप्तान टॉस के लिए आई है। गुळसुंदे पंचायत समिती उपविभाग प्रमुख आदरणीय भरतजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। भरतजी राऊत साहेब गुळसुंदे पंचायत समिती उपविभाग प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी केला जातं। टो क्रशर खरं तर गोलंदाजी होती आहे, अगदी पायावरती जाणारे आदळणारे यॉर्कर दरम्यान या ठिकाणी सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। 3 ओव्हरमध्ये 17 रन झालेत। बोर्ले टीमचा 6 बॅट्समन आउट झालेत। 12 बॉलमध्ये 64 धावांची गरज आहे। वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मोमेंटो आणि त्याचबरोबरीने शाल देऊन या ठिकाणी आमच्या पाहुण्यांना सन्मानित करण्यात येत आहे। सांगडे पाली टीमचा कॅप्टन रोहित पाटील, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे। रोहित पाटील, आपणाला कॉल आहे की आपण
कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये रोहित गायकर यांच्याकडे. बिल्कुल धन्यवाद सूरज सर. यहाँ से 12 गेंदों में 64 रन बनाने होंगे. 17 पर जा पहुंचा स्कोरबोर्ड. 6 विकेटें जा चुके मैदान से बाहर. नए बल्लेबाज होंगे प्रसाद पाटिल और जीवन पाटिल. यहाँ से ड्रिंक्स ट्रॉली मैदान के अंदर आती हुई. अब फासला, रनों का फासला काफी दूर है, मुकाबला काफी दूर है, लेकिन फॉर्मेलिटीज को पूरा करना होगा. 12 गेंदों को यहाँ से फेंकना होगा गेंदबाजों को. अब नई तब्दीली, नई सोच को अपना सकते हैं, नया रवैया अपना सकते हैं कप्तान जयेश भोईर, क्योंकि रन बहुत है. 64 रन अभी भी उनके पास बैलेंस है. नए पेंतरे को आजमा सकते हैं, नए गेंदबाज को आजमा सकते हैं, लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन सा होगा नया गेंदबाज. अलंकार गेंदबाजी की बौखदौर संभालते हुए. 12 गेंदे 64 रनों की दरकार है. स्ट्राइकिंग एंड के ऊपर प्रसाद पाटिल. चलो स्पीड अप कीजिए. 12 गेंदे 64 की दरकार है. ये गेंद अब स्टंप से काफी बाहर. अंपायर्स का वाइट बॉल का इशारा आता हुआ. वाइट बॉल के तहत 1 रनों का इजाफा. 18 पर जा पहुंचा स्कोरबोर्ड. अब 63 रन है. मुकाबला काफी दूर जा चुका है. अब इस प्रीमियर लीग में खेलने के लिए 365 दिन इंतजार करना होगा हारने वाली टीमों को. तो सोचिए कि क्या गलती हो रही है, किसको सुधारा जाएगा, कैसी गेंदबाजी करनी होगी, कैसी बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि अब तो मुकाबला काफी दूर. 11 गेंदे, अब 62 रनों की जरूरत. एक छक्के के लिए जीवन पाटिल के लिए 500 का इनाम है अल्पेश भोपी की तरफ से. बिल्कुल जड़ में गेंदबाजी, बिल्कुल गति से बीट किया. रफ्तार तेज तर्रार थी ये गेंद. डॉट गेंद की समाप्ति यहां से आती हुई है अलंकार भोईर द्वारा. नए गेंदबाजों की खोज भातान टीम ने बहुत इस सीजन में की है और उसके बदौलत अच्छे अच्छे लॉट्स में अपना दबदबा, अपना जीत का सिलसिला ये कायम रख रही है ग्रामीण फॉर्मेट में. यहां से डायरेक्ट हिट करने की 2 बार कोशिश की है. रेफर किया है सर, थर्ड अंपायर को रेफर किया है. क्या बत्ती जलेगी ग्रीन या बत्ती जलेगी रेड, हमारे थर्ड अंपायर संतोष पवार सर जरूर बताएंगे. बत्ती जल गई है रेड. OUT बल्लेबाज होंगे मैदान से बाहर. जीवन पाटिल रनआउट के तौर पर मैदान से बाहर जा चुके हैं. 9 गेंदे 62 की जरूरत है. दस्तक दे चुके स्ट्राइकिंग एंड के ऊपर. 19 पर जा चुके 7 विकेटें. 9 गेंदें बची है. अलंकार दूर वाली छोर से तैयार होंगे. सीधे बल्ले से खेला लॉन्ग ऑन की तरफ. 1 रन आसानी के साथ. अच्छी फील्डिंग वहां पर खिलाड़ी मौजूद है.
आणि नक्कीच 40+ रसायनीचे अध्यक्ष सन्माननीय अनंतजी गाताडे साहेब, मंगेशजी लबडे साहेब आणि त्यांचे सहकारी मित्र त्यांना आपण विनंती करूया की या मुख्य व्यासपीठावरती आपलं असेल चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष असं स्वागत. साहेब या, आपली जागा या मंचावरती आहे आणि या मंचावरती आपल्याला जरूर सन्मानित केलं जाईल आयोजकांच्या वतीनं. तर आपण त्यांना विनंती करूया की या मंचावरती यायचं आहे. एक रन आसानी के साथ पूरा किया, हवा में खेला है जरूर, खिलाड़ी वहां पर मौजूद है, आसानी के साथ इस कैच को लपकेंगे और विकेट नंबर यहां से 8वां मैदान से बाहर. 8 विकेटें जा चुकी है, महज रन 21 पर सीमित है. थैंक यू डीजे. नए बल्लेबाज ओमकार पाटील. तर या ठिकाणी मंचावरती सन्माननीय पाहुण्यांचं आगमन होतंय. त्या सर्वांचं चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपण करूया सहर्ष असं स्वागत. संदेश बोईर गेंदबाजी की बौखलाहट संभालते हुए 6 गेंदे 60 की दरकार है. 21 रन महज स्कोरबोर्ड के ऊपर. पहली गेंद सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी प्रसाद पाटिल. महज 5 गेंदे के ऊपर 4 रन बनाने में कामयाबी हासिल कर चुके हैं. अब आने वाली 5 गेंदें और दरकार होंगी 60 के. औपचारिकता जरूर बची है इस मुकाबले में. ये फॉर्मेलिटीज के 5 गेंदे इस समय यहां से डालने होंगे इस गेंदबाज को. आगे आकर उठाकर खेलने की कोशिश थी खुद गेंदबाज गेंद के नीचे और विकेट नंबर 9 यहां पर मैदान से बाहर जाता हुआ. आखिरी जोड़ी, आखिरी 2 बल्लेबाज होंगे अब क्रीज के ऊपर 24 लाइव इवेंट बोर लेके. बड़ी मुश्किल बाबू बड़ी मुश्किल, गोरी गोरी गालों पे काला काला तिल. ये विनायक भिंगारे 4 गेंदे उनके लिए और आखिरी विकेट मैदान के अंदर शेष. विनायक भिंगारे स्ट्राइकिंग एंड के ऊपर. पोइंजे के ये खिलाड़ी बिट्टू उन्होंने जाना है कि अपने टीम को ऑल आउट नहीं होना है, इसलिए हर एक गेंद के ऊपर प्लेस करके या सिंगल निकाल के नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर जाएंगे, लेकिन बड़ा स्ट्रोक नहीं खेलेंगे. जी बिल्कुल वही सोच के साथ मैदान के अंदर आ चुके हैं. रोहित पाटिल कॉम्बॉक्स में आइए आप. सांगड़े पाली के कप्तान रोहित पाटिल. आयोजनकर्ताओं की आपके लिए गुजारिश रहेगी ये देखिए अलाउड नहीं होना है, लेकिन अंपायर का वाइड बॉल का इशारा था. वह इस वाइड बॉल का तहत 1 रनों का इजाफा 23 पर जा पहुंचा स्कोर पर. 2 गेंदे अब 59 रनों की जरूरत है. और आखिरी 1 गेंद शेष.
क्या छक्का मार सकते हैं विनायक भिंगारे इस आखिरी गेंद के ऊपर? 3 गेंदें हालांकि तो डॉट जा चुके हैं, इस गेंद के ऊपर ट्राई कर सकते हैं शायद। मैंने कहा था इस गेंद के ऊपर ट्राई कर सकते हैं, लेकिन ऑल आउट। 10 के 10 खिलाड़ी मैदान से बाहर जा चुके हैं। बढ़िया शॉट था, लेकिन इस मुकाबले को गंवाना पड़ा। 22 रन के ऊपर सिमट गई 24 लाइव इवेंट की पारी। तर या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांचं शुभ आगमन आपण पाहतो। रसायनी 40+ चे अध्यक्ष सन्माननीय अनंत साहेब गाताडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्याचबरोबरीने शशिकांत भंडारकर 40+ अध्यक्ष रसायनी तालुका खाळापूर, त्याचबरोबर अविनाशजी कांबळे 40+ तालुका चिटणीस, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचंही स्वागत। नरेश बाजी साहेब सदस्य रसायनी 40+ चे, तेही त्यांचं पण स्वागत असेल। संदीपजी मुंडे 40+ चे सदस्य रसायनी मधील, त्यांचं देखील स्वागत असेल। आणि राजेश साहेब खरवळे 40+ चे सदस्य रसायनी, यांचं देखील शुभ आगमन या मंचावरती झालेलं आहे। त्यांचं देखील स्वागत कक्षामध्ये, त्यांना देखील आपण शुभ सन्मानित करणार आहोत। आणि या सांगडेपाली टीमचा कॅप्टन रोहित पाटील आणि जयेश भोईर शेडुंग अजिवली टीमचा कॅप्टन, या दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया की आपण टॉस साठी नक्कीच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आणि मॅन ऑफ द मॅच साठी देखील जयेशला आपण इन्व्हाइट करूया।